बौद्ध मुलींच्या वर अत्याचार होणार, कुठपर्यंत दलित बांधवांवर अत्याचार होणार, कुठपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब कुठपर्यंत सहन करणार? शोषित पीडित वंचित बहुजन समाज कुठपर्यंत सहन करणार? लातूर मधली घटना पाहिली नाही का तुम्ही? मुख्यमंत्री देवा मामा पाहिली नाही काय? तटारून झोपले असाल तुम्ही चादरा घेऊन, पण न्यूज नसून पाहिली. तुम्हाला इलेक्शन राजकारणात दिसते, बाकीचं दिसत नाही. बौद्ध मुलीवर अत्याचार झाला, एक दलित मुलीवर अत्याचार झाला, लातूर मधली घटना. तिचा मर्डर केला आणि सुसाईड म्हणून नोंद केली. काय चाललंय महाराष्ट्रात? काय नाही, काही समजून राहिलं नाही. हे सरकार आहे की काय आहे? जे गुन्हेगार असतात त्याला ते लोक सरकार हे प्राधान्य देऊन राहिले, त्यांची सुटका करून राहिले, आणि जे लोक गुन्हेगार आहे त्यांना लोक मोकळं सोडून राहिले. हे सरकार लवकरात लवकर याची तपासणी झाली पाहिजे. महाराष्ट्र सरकारला माझं जाहीर निवेदन आहे. कुठपर्यंत सहन करणार? शोषित पीडित वंचित बहुजन समाज कुठपर्यंत? लातूर मधली घटना दादा, लातूर मधली घटना तुम्हाला माहिती असेल. हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे, हा व्हायरल झाला पाहिजे. जेबीवाल्यावर अत्याचार होऊन राहिला, जेबीवाल्यांच्या मुलीवर अत्याचार होऊन राहिला. सीधी साधी गोष्ट नाही आहे, दररोज अत्याचार होतो. आज लातूरमध्ये घटना घडली. एक 12-13 वर्षाची मुलगी, तिला दाखवलं की तिनं सुसाईड केलं. तिनं सुसाईड नाही केलं, तिचा खून करण्यात आला, खून. आणि ज्याने खून केला असेल, ज्याने त्या मुलीवर अत्याचार केला असेल, त्यांना लवकर लवकर तुरुंगात न्यावं, हे माझं मत आहे. आणि सरकार झोपलेलं आहे, हे प्रशासन झोपलेलं आहे, इथले अधिकारी झोपलेले आहे. यांना चव येणार नाही, कारण हे इलेक्शनमध्ये राजकारणामध्ये गुंतलेले आहे. गरिबावर अत्याचार होऊन राहिला. हा देवेंद्र फडणवीस भाऊ म्हणतो महाराष्ट्रातल्या बहिणी माझ्या लाडक्या बहिणी आहे. मग तुमच्या लाडक्या बहिणी आहे तर मग तुमच्या लाडक्या बहिणीची अब्रू वाचू शकत ना तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीची संरक्षण करू शकत नाही, मग कशाचे तुम्ही लाडके भाऊ? कशाचं काय? अरे लाजा वाटू द्या सरकारांना, लाजा वाटू द्या. तुम्हाला पद याच्यासाठी दिलं आहे काय? अरे तुमच्या बहिणी फिरू शकत नाही, तुमच्या बहिणीवर अत्याचार होऊन राहिला, तुमच्या लहान बहिणीवर अत्याचार होऊन राहिला, आणि तो अत्याचारी फिरून राहिला, त्याला तुरुंगात नेत ना तुम्ही, काही नाही. आणि काहीही सांगून 12 वर्षाची मुलगी गळफास घेऊ शकते काय? 12 वर्षाची मुलगी गळफास घेऊ शकते काय? आणि तो गळफास झोपून घेऊ शकते का कोणी? कोणाचा जीव झोपून जात असतो काय गळफास घेऊन बसून? ती अनुष्का नावाची मुलगी बेडवर झोपलेली कशाला बसलेली आहे, आणि 50 रुपयाचा झाडभर तो 50 रुपयाचा झाडभर तो दुपट्टानं गळफास जातो काय? गळफास घेतलं जातं काय? नाही जात. लोक चुत्या कसे बनवतात, अधिकारी चुत्या कसे बनवतात. जे शाळा आहे आणि जे सरकारी शाळा आणि तिथले अधिकारी, त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे, हे माझं मत आहे. आणि जास्त जास्त शेअर झाला पाहिजे दादा हा व्हिडिओ, कारण प्रशासनाला जे झोपलं प्रशासन आहे त्यांना उठवायचं आहे मला. त्या कारणामुळं आणि अनुष्काच्या आईवडिलाला आणि अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे. अरे मेणबत्त्या घेऊन लय फिरले, पुऱ्या महाराष्ट्रावर फिरले असं मेणबत्त्या घेऊन. कोणाच्या मुलीवर बलात्कार होतो, कोणा मुलीवर अत्याचार होतो तर मेणबत्त्या काढतो आपण. कोणा मुलीवर अत्याचार होतो, कोणा आई बहिणीवर अत्याचार होतो, मेणबत्त्या काढतो. अरे मेणबत्त्या नाही, आता घर पेटून द्या. जे असे करत असन, जे गुन्हेगार करत असन ना, जे बलात्कारी असल किंवा कोणी गुन्हेगारी असेल ना, त्याचे घर पेटवा, त्यांना उभं पेटून टाका अशा लोकांना. हे माझं मत आहे. मेणबत्त्या घेऊ नका, लय घेतलाय मेणबत्त्या, आता मेणबत्त्या घ्यायची काही गरज नाही. माझं एकच मत आहे फडणवीस साहेबांना. फडणवीस साहेब, ती मुलगी एक जयभीमवाली होती, एक वंचित बहुजनातली होती, दलित बांधवातील होती, दलित समाजातील होती, गरिबाची मुलगी होती हो. त्या मुलीचीकडे एक वेळा नजर बघा, ती सुसाईड करू शकते काय?
आणि तुमच्या त्या कर्मचाऱ्यांनी, तुमच्या त्या अधिकाऱ्यांनी, जे सरकारी कर्मचारी अधिकारी आहे त्यांनी काय म्हटलं की मुलीनं सुसाईड केलं. कोणा अँगलला सुसाईड वाटते हो? गळफास हिला घेता येते का? 50 रुपयाच्या 60 रुपयाच्या दुप्पटानं कधी गळफास घेता येतो? सगळं चुत्या बनवायचे धंदे आहे. प्रशासनही चुत्या आहे, सरकारही चुत्या आहे. सगळा जातीवाद पसरलेला आहे. एक गरिबाची मुलगी, तिनं सुखदेव पेरला होता, राजगुरू पेरला होता, भगतसिंग पेरला होता आपल्या काळजात, बाबासाहेबाचं संविधान पेरलं होतं, बाबासाहेबांचे विचार पेरले होते, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पेरणारी पोरगी काळजामध्ये, डोक्यामध्ये ते सुसाईड करू शकते काय? मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी. कमेंट करायचं, लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, फॉलो करायचं, शेअर करायचं आणि हा व्हिडिओ जास्ती व्हायरल झाला पाहिजे. ती अनुष्का त्या बापाची नाही, माझी पण मुलगी आहे, माझी पण बहीण आहे आणि तिला न्याय मिळवून देणारच महाराष्ट्र. आता आपल्याला बहीणबत्ताई न्यायाची काहीच गरज नाही. आपल्याला सरकारवर आणि जे अधिकारी आहे, कर्मचारी आहेत त्यांच्यावर आपल्याला लढा उचलायचा आहे आणि त्या मुलीला न्याय द्यायचा आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी उगा बसणार नाही, हे माझं सांगणं आहे. आणि माझं एकच म्हणणं आहे प्रशासनला, प्रशासन झोपू नका, उठा, जागे व्हा. कारण तुम्ही जागे होऊन राहिले नाही म्हणून अत्याचार होऊन राहिला. त्या चिमुकलीवर अत्याचार झाला, तिच्या शरीरावर जखमा होत्या दादा, जखमा. जेव्हा त्या मुलीचं मेडिकल झालं तिच्यावर जखमा होत्या, तिच्या अंगात पुऱ्या शरीरात जखमा होत्या. तुम्ही विचार करा ह्या जखमा आल्या कुठून? तिला अगोदर तिला मारलं, तिला छळलं, तिला मारलं असेल, तिच्या छळलं असेल किंवा तिच्यावर बळजबरी करण्यात आली असेल, काही करण्यात आली असेल, मग तिला मारलं, तिचा खून केला आणि त्या मग आपल्यावर आली नाही पाहिजे. काय करा तर मग सुसाईडचं एक स्टोरी बनवली आणि त्या मुलीला झोपून बस तिच्या गळ्यात दिलं टाकून बस. अरे हे चुत्या लोक आहे, यांना स्टोरी बनवता आली पण ते रियालिटीमध्ये करता आली नाही. माझं एकच म्हणणं आहे, हे जे कोणते कर्मचारी असन त्या कर्मचाऱ्याला लवकरात लवकर जेलात टाका आणि शाळेला त्या कुलूप लावा लवकरात लवकर. माझं एकच म्हणणं आहे, अनुष्का दुसरी अनुष्का अशी सांगत असं झालं पाहिजे नाही. आम्ही हे अनुष्का गमावली, आम्हाला दुसरी अनुष्का गमावायची नाही. कारण आमच्या दलितांच्या मुलावर मुलीवर अत्याचार होऊन राहिला, बौद्ध बांधवावर अत्याचार होऊन राहिला. हे कदापि सहन होणार नाही, कदापि सहन होणार नाही, हे सांगत येत आहे मी तुम्हाला. आणि कुठलंही प्रशासन असो, कुठलाही नेता असो, कुठलाही मंत्री असो, संत्री असो, माझं एकच म्हणणं आहे त्यांना उठा, झोपण्याची काही गरज नाही आता. आणि ज्याने गुन्हे केले आहेत त्यांना जेलात टाका. जेलात नसन टाकत तर आमच्या हवाली करा, हे माझं मत आहे. कारण ह्या लोकांना आम्ही सजा देऊ शकतो, तुम्ही सजा देऊ शकत नाही. अरे कुठपर्यंत भोगायची मुलीनं यातनाही. जेव्हा अधिकाऱ्यानं फोन केला, महिला अधिकाऱ्याने आईवडिलाला फोन केला, तेव्हा म्हटलं की तुमची मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, बिमार आहे, तिच्यावर उपचार चालू आहे. तर मायबापाला असं वाटलं कसं आलं, कालच पोरगी बाई बोलली चांगली, अचानक असं काय झालं? तर हॉस्पिटलमध्ये येऊन पाहिजे, तर अधिकाऱ्याला विचारते, तिच्या कर्मचाऱ्याला विचारते शाळेतल्या, तर माझी मुलगी कुठं कोण्या वार्डात आहे, पोस्टमॉर्टमच्या याच्यात आहे म्हणते. ते आई आणि वडील रडायला लागले. अरे अचानकच तुम्ही आम्हाला सांगितलं तर हॉस्पिटलवर उपचार चालू आहे ना, आता पोस्टमॉर्टमच्या याच्यात आहे, काय करू राहिली? ते पोस्टमॉर्टम समजतं तुम्हाला, तोडफाड करण्याचं, PM करण्याचं. मग विचार करा तुम्ही, मग तुम्ही विचार करा ह्या गोष्टीचा की किती हरामखोर लोक असायला पाहिजे, माधुरचोद लोक असायला पाहिजे. त्या मुलीवर अत्याचार केला, त्या मुलीचा खून केला ह्या शिक्षक लोकांनी आणि त्यांच्या जे कर्मचारी आहे त्यांनी. तर त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे. कोणाला असं वाटते का त्यांच्या कारवाई झाली पाहिजे? नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय.